नाही. 21 दिवस संसाराचा त्याग आहे पण घरच्यांची काळजी नाही. आणि 100 गावची माणसं एका दिंडीत आहे पण कसलाही दुजाभाव नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद. नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज अत्यंत महत्त्वाचा अर्थात आषाढ पायवारी केल्यानं मिळणारे फायदे या विषयावर आधारित आजचा यूट्यूब व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनातील वारी करण्याची तीव्र प्रेरणा या व्हिडिओच्या माध्यमातून जागी होईल. तर आषाढ पायवारी केल्याचं फायदे. 1. शारीरिक स्वास्थ्य लाभतं. वारी करताना शेकडो किलोमीटर चालावं लागतं. यामुळे शरीराचा व्यायाम होतो, स्नायूंना बळकटी मिळते, वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते. वारी हे एक नैसर्गिक डिटॉक्स आहे. 2. मानसिक शांती आणि तणावमुक्ती. हरिपाठ, अभंग, टाळ मृदुंगाच्या गजरात चालल्याने मनावरचे ताणतणाव निघून जातात. वारीत मनाला एक वेगळाच आध्यात्मिक आनंद मिळतो. 3. आध्यात्मिक उन्नती. पांडुरंगाच्या नामस्मरणात हरवलेलं मन भक्तिरसात चिंब भिजून निघते. यातून आत्मिक समाधान आणि अंतर्मुक्तीचा अनुभव आपल्याला मिळतो. 4. संयम आणि सहनशीलता वाढते. पाय दुखत असले, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, तरीही चालायचंच. ही वारी मनाला कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची प्रेरणा देते. 5. समाजातील एकता आणि समता. वारीत श्रीमंत गरीब, जाती धर्म, स्त्री पुरुष सगळे एक समान. इथे सर्वजण एकाच दिंडीत एकाच झेंड्याखाली चालतात. 6. सेवाभावी वृत्तीचा विकास. वारीत एकमेकांना पाणी द्यायचं, अन्न वाटायचं, थकलेल्या भाविकांना मदत करायची. या साऱ्यातून सेवाभाव निर्माण होतो. 7. भक्ती मार्गाची ओळख. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तर ती एक चालती फिरती भक्तिशाळा आहे. संतांच्या अभंगातून ज्ञान, विवेक आणि साधेपणा शिकायला मिळतो. 8. निसर्गाशी नातं. वारी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेला चालता प्रवास. झाडं, रानं, आभाळ, माती सगळं आपलं वाटायला लागतं. 9. स्वानुभव व आत्मशोध. एका दिशेने चालताना आपण स्वतःच्या आत डोकावतो, आपल्या अंतर्मनात पाहतो. वारी खरं तर आत्मशोधाचा प्रवास ठरतो. 10. पांडुरंगाशी आत्मिक नातं. शेवटी पांडुरंगाच्या मंदिरात पोचल्यावर येणारं समाधान, मिळणारा आनंद हे शब्दात सांगता येणार नाही. तो अनुभवच घ्यावा लागतो. शेवटी वारी केवळ पंढरपूरला जाण्याचा मार्ग नाही, ती अंतःकरणाच्या पंढरपुराची वाट आहे. तुम्ही कधी पायी वारी केली का? तुमच्या अनुभवांबद्दल कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल, भावला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून एक तरी व्यक्ती यातून वारीची प्रेरणा घेईल.